जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असून इच्छुक उमेदवारांनी आपला जनसंपर्क दांडगा करण्यास सुरुवात केली आहे। अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटासाठी प्रबळ इच्छुक उमेदवार गणेशभाऊ गाडे यांनी आज वडगाव काशिमबेग येथे नागरिकांशी संवाद साधला। वडगाव काशिमबेगकरांनी गणेशभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा एकमुख निर्धार केला आहे। या संवाद दौऱ्यात जनसेवक संजय थोरात हे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी बोलताना संजय थोरात यांनी गणेशभाऊ गाडे यांच्या कार्याचा गौरव केला। ते म्हणाले की गणेशभाऊ हे अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व आहे। या गटातील अनेक वर्षांपासून रखडलेला विकास जर कोणाला 100% मार्गी लावता येत असेल तर ते फक्त गणेशभाऊ गाडे आहेत। आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करावी जेणेकरून आपल्या गावाचा आणि गटाचा कायापालट होईल। संवाद दौऱ्यादरम्यान वडगाव काशिमबेग येथील ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते आणि रस्त्याच्या प्रश्नांबाबत आपल्या अडचणी मांडल्या। गणेशभाऊ गाडे यांनी सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि आश्वासन दिले की केवळ निवडणुकांपुरता मी तुमच्याकडे आलेलो नाही, तुमच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य असून या सर्व अडचणी 100% मार्गी लावल्या जातील हा माझा शब्द आहे। गणेशभाऊ गाडे यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। भाऊ, तुम्ही कामाला लागा, वडगाव काशिमबेग तुमच्याच पाठीशी आहे असा शब्द ग्रामस्थांनी यावेळी दिला। या भेटीमुळे अवसरी पिंपळगाव गटातील राजकीय समीकरणे गणेशभाऊंच्या बाजूने झुकताना दिसत आहे। यावेळी गावातील स्थानिक पदाधिकारी, तरुण मंडळ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। केंद्रामध्ये सत्ता, आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सत्ता, पण तो काळ असा होता की कुठेही हिंदुत्ववादी सत्ता नसताना हिंदुत्वाचं कार्य करायचं हे मोठं जोखमीचं काम होतं। आणि त्यावेळी आपल्या धर्माशी प्रामाणिक राहून, आपल्या हिंदुत्वाशी प्रामाणिक राहून संघर्ष करायची मानसिकता ही आपल्या गणेशभाऊ गाडे असतील, चंद्रशेखर बानपिरे असतील आणि बरीचशी मंडळी होती। तर अंगावरती अनेक गुन्हे घेतले, पण हिंदुत्वाचं कार्य चालू ठेवलं। त्यांनी कधी स्वप्नात पण विचार केला नसेल की 2014 नंतर भविष्यामध्ये कधी ना कधी या आपल्या देशात, राज्यात हिंदुत्ववादी सरकार येईल आणि आज जो आम्ही संघर्ष करतो तो आमचा संघर्ष उद्या संपून जाईल। खरं तर माणसाची प्रामाणिकता आणि माणसाची मानसिकता आपल्या धर्माबद्दल ही संघर्षाच्या काळात दिसते, ही वाईट काळात दिसते आणि त्या वाईट काळामध्ये ही सगळी मंडळी हिंदू धर्माचा झेंडा आपल्या खांद्यावरती घेऊन त्या समाजामध्ये काम करत होते। आता ही निवडणूक लागली जरी तरी मला सांगायचंय की साकोरे आणि वडगाव जर एक 50 मीटरचा बंधाराचा जो पूल आहे तो जर सोडला तर मला वाटत नाही की वडगाव आणि साकोरे काही वेगळे आहे, बिलकुल वाटत नाही, एकच आहे पहिल्यापासून। आजही तुम्ही बघितलं तर साकोरकरांचं कायम वडगावला येणं जाणे आणि जर सांगायचं म्हटलं तर गणेश भाऊ गेल्या 20 वर्षापासून वडगावमध्ये कायम त्यांचं सातत्याने येणे। मला एक गोष्ट आठवते की वडगावच्या अनेक लोकांचे अनेक प्रश्न गणेश भाऊ कायम सातत्याने आम्हाला फोन करतात की बाबा या व्यक्तीला याचं हॉस्पिटलचं काम आहे, या घरामध्ये आपली मुलगी आहे, तिला कॉलेजमध्ये डोनेशन मागतात आणि वडगावमध्ये अशा अनेक उदाहरणे त्यांनी फोन करून आपण ती कामं केलेली आहे। म्हणजे गणेश भाऊंचा एक स्वभाव पहिल्यापासून की लोकांना मदत करणं। कालच निवडणुका जाहीर झाल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीला उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आणि आपल्या सर्वांच्या जवळचा, परिचयाचा, आपला घरचा उमेदवार म्हणून आपण सर्वजण गणेश भाऊंना या ठिकाणी जिल्हा परिषदच्या या ठिकाणी सदस्य या रूपाने आपण बघण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। फक्त आपण सर्वांना प्रभू श्रीरामाची शपथ आहे, आज आपण सर्वजण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत। आपल्या सर्वांना आजपासून कामाला लागायचं आहे, कारण दिवस आपल्याकडे कमी आहे। फक्त आपण आलो बैठकीला, बैठक झाली आणि यानंतर आपण सगळेजण शांत बसलो तर असं होणार नाही, कारण दिवस हे खूप कमी आहे आणि कमी कालावधीमध्ये आपल्याला खूप मोठं रान हे आपल्याला कव्हर करायचं आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। जसं प्रभू श्रीरामांनी वानर सेना हातामध्ये घेऊन जशी लंका जाळली, त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने जे सरपंचांनी या ठिकाणी सांगितलं की अनेक वर्ष आपण अनेक जण निवडून गेले, पण ते अजूनपर्यंत या ठिकाणी आले नाही, अजूनही विकासाची कामं या ठिकाणी झाली नाही।
पण तुम्हाला सर्वांना सांगतो की गणेश भाऊंच्या रूपाने जर त्या ठिकाणी जर माणूस गेला तर आपल्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी जाणार आहे आणि गणेश भाऊ गेल्यानंतर खऱ्या अर्थाने 100% कामं तुमची पूर्ण होतील ही पूर्णपणे खात्री तुम्हाला देतो. कारण संजू भाऊ या ठिकाणी आहे. आपण कोणताही राजकीय पक्ष बघून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलो नाही. आपण सर्वजण हिंदुत्ववादी चेहरा बघून धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांधके यांना आपण गणेश भाऊंच्या मागे आपण सर्वजण उभे आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती असणार आहे, तुम्हाला कधीही उद्यापासून काही गरज लागली तर गणेश भाऊंचं संपर्क कार्यालय, आपण संजू भाऊंचं जे जनसंपर्क कार्यालय आहे त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी गणेश भाऊंचं पण कार्यालय आपण त्या ठिकाणी चालू करतोय. तुम्ही कधीही त्या ठिकाणी या. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही यंत्रणा निवडणुकीच्या आपण त्या ठिकाणी आपण राबवणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो उपसरपंच असतील, बाकीचे कार्यकर्ते असतील, की आपण ज्यांना 3-3 पिढ्या मतं दिली त्याच्यानंतर मग आपल्या आज काय अवस्था आहे. हे जर बदलायचं असेल तर हे घराणेशाही ठरवतील. ठराविक तालुक्यातली 2 ते 3 घरं ठरवतात. जिल्हा परिषदचा सदस्य कोण करायचा, पंचायत समितीचा कोण करायचा, गावचा सरपंच कोण करायचा, 2-3 जण जर ठरवतात. आणि आज आपण जर पाहिलं तर आज बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, त्यांनी कधी सत्तेसाठी कुठलं काम केलेलं नाही. सत्तेसाठी काम केलं, धर्मासाठी काम केलं, देशासाठी काम केलं, समाजासाठी काम केलं. आणि पक्षांची कामं काय चालली बाजूला. माझ्या मुलाला सरपंच करायचं, कुणाला स्वतःला आमदार व्हायचं, कुणाला मुख्यमंत्री व्हायचं, कुणाला मंत्री व्हायचं, कुणाला अजून काय व्हायचं. सगळी सत्तेतली पदं मिळवायची, त्या पदापासून पैसा मिळवायचा, प्रतिष्ठा मिळवायची आणि ती टिकवण्यासाठी पिढ्यानपिढ्या तेच कार्य चालू. मग आपण खऱ्या अर्थाने गाड्यांनी सांगितलं सुशांतजींनी की ज्यावेळेला सत्ता नव्हती, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, बजरंगी जे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत होते. तर ज्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं पाहिले की राम मंदिराचं काम चालू होतं, राम शिलान्यासाचे कार्यक्रम असतील, राम मंदिराच्या ज्या प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळेला कधी हे बजरंग दल कधी थांबलं नाही, थकलं नाही, काहीच त्या अविरतमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं त्या ठिकाणी. आणि हे काम करत असताना कुठेतरी जाणवलं आता देशात राज्यात सगळीकडे सत्ता आलेली आहे, हिंदुत्वाचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये हिंदुत्वाचे खाली प्रतिनिधी गेले तर खऱ्या अर्थानं काम करता येतील आपल्याला. आज जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती कधी हिंदुत्वाचे संस्कार झालेले नाही, सामाजिक चांगले संस्कार झालेले आहेत, समाजाची काय दुखणी आहे, समाजाचा काय आजार झालेला आहे, समाजाला काय पाहिजे, समाजामध्ये काय दुःख आहे, समाजाच्या काय वेदना आहे. आज समाज आपण पाहतोय की 40-40 वर्ष, 35-35 वर्ष सत्ता दिली, 15-15 वर्ष लोकसभा दिली, विधानसभा दिली, जिल्हा परिषदही दिल्या, यांचेच जिल्हा परिषद सदस्य, यांचेच पंचायत समिती सदस्य, यांचेच सरपंच, हेच मंत्री, तरी आज यायला रस्ता नाही. आज रोडला लाईट नाही आहे, आज बिबट्याच्या समस्या आहेत, आज अनेक ठिकाणी शेतीला लाईट नाही आहे. तीच परिस्थिती लोकांची आहे. हे जर बदलायचं असेल, हे जर मी दुःख भोगलंय तर दुःख भोगणाऱ्याला जेव्हा प्रतिनिधी जाईल त्यावेळेला त्यांना वेदना करतील. त्यांच्या समोरचा माणूस जर काही प्रसंग म्हणजे अडचणी घेऊन गेला तर त्या समोरच्याला कळतच नाही. तो दहा बाबा करतो, हा अर्ज कर, तो अर्ज कर, हे झालंय ते झालंय. पण ज्यावेळेला गणेश गाडेसारखा माणूस असेल, माझ्यासारखा माणूस असेल, तो बाबा शेतीत जायला लाईट नाही, त्याला कळतंय पाणी कसं भरायचं. रात्री 12 वाजता लाईट येते, 10 वाजता लाईट येते, पण शेतामध्ये जायला लागते. आणि हा सगळा समाज आपण पाहतो. आजला आपला शेतकरी समाज, आजला हिंदुत्वाचं काम करायला कोण आहे? आपणच आहे. मिलिटरीवरती कोण लढतंय? आपलीच पोरं आहेत. आज अन्नदाता म्हणून कोण काम करतोय? आपणच काम करतोय. बाकी आपण पाहतोय की आणि सत्तेतली फळं जी चाकताय ही बाकीची मंडळी आहेत. यांनी कधी कुठं काय केलेलं आहे. म्हणून आपल्याला सामान्य जन जे आहेत, आपल्या सामान्य घरातला माणूस गेला, गणेश गाडे गेले तर त्यांना शेतीतलं नॉलेज आहे, शेतीमध्ये काय दुःख असतं ते माहिती आहे, शेतीमध्ये किती पैसा मिळतो ते माहिती आहे, शेतीतल्या घरातली लग्न करायची असेल तर किती दुःख भोगायला लागते ते माहिती आहे, किती अडचणी आहेत. मुलांची शिक्षण करायची असेल तर काय अडचणी आहेत ते आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं माझ्याकडे परवा एक भगिनीचा फोन आला होता, ह्याच गावातला, मी नाव नाही सांगणार, का साधं सलूनचं दुकान आहे, अपंग आहे, मुलाला मेडिकलला ऍडमिशन मिळालं, पण पुस्तकं घ्यायची म्हटलं तर पैसे नाही राजला. मी 1 सेकंदामध्ये म्हटलं घेऊन जा, 3 वर्षाचे मी भरतो सगळे. हे कुठल्या कार्यकर्त्याकडे जाताच येत नाही ना तिथपर्यंत लोकांना. मग ही 35-35 वर्ष आपण सत्ता दिली
पण यांनी आपल्याला काय दिलं, समाजासाठी काय दिलं? काहीच नाही. हे जे दुःख आहे हे कुठेतरी मिटवावं, हे कमी व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं आपण गणेश गाडे सारख्यांना आपल्याला पाठवायचं. हे म्हणत असतील आम्ही खूप कामं केली असतील हे प्रश्न राहिलेच नसते. काहीच नाही. आज हे झालेलं नाहीये. आणि माझ्यासारखा माणूस कुठल्याही ग्रामपंचायतचं सदस्य नसतानाही तालुक्यातल्या अनेक 100 कोटीची कामं करू शकलो. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्ही गणेश गाड्यांच्या रूपानं जिल्हा परिषदला माणूस पाठवा, तुमचं एकही काम 5 वर्षामध्ये राहणार नाही. हे कुठल्याही राजकीय सभेमध्ये बोलत नाहीये, तर प्रभू रामचंद्राच्या प्रांगणामध्ये बोलतोय. आणि हा शब्द कधी खोटा ठरणार नाही. तुम्ही फक्त एक मत द्यायचं काम करा, तुमचं एक मत तयार करा आणि एक मत द्या गणेश भाऊंना, आणि मग बघा काय चमत्कार होतोय. खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करायला कुठल्याही अयोध्येत सेना बोलवली नव्हती, तर सामान्य लोक होते, वानर सेना होती. तशी आपली वानर सेना जर एक झाली तर निश्चितच आपण आपला विजय हा नक्की आहे. तुम्हाला गॅरंटेड सांगतो का आपला विजय झालेला आहे. तुम्ही माणसांनी गणेश गाडी सांगून जाईल. इथं आरती चालू झाली ना पहिला आवाज माझ्या घरात येतो. इथं गाडी वाजली पहिला आवाज माझ्या घरात येतो. आणि मी पहिलं राम मंदिरात दर्शन घेतो, गणपतीचं दर्शन घेतो, मग मंदिरात जातो आणि परत येताना दर्शन घेतो. तिथं पुजारी बसतो. त्यामुळे कुणी सांगू नये का बाहेरचा उमेदवार आयात केलाय निर्यात केलाय, एक उडी मारायची नाही तिथं. आणि तुम्ही फार लांबून आयात निर्यात केलेले आहेत ते अजूनही काही करणार नाही. त्यावेळेस काय वेगळं घडायला नको. त्यापेक्षा आत्ताच वडगाव हे गाव माझं आहे. इथं वडगावचा प्रत्येक जवान मुलगा बसलेला आहे, ज्याच्या घरात 10 मतं, ज्याच्या पाठीमागे 20 पोरं, जो बैलगाडा करतोय, तो शेती करतोय, तो नोकऱ्या करतोय, सगळ्या प्रकारची लोक इथं दिसतात. त्यामुळं आपण कुणी एक गाव म्हणून उठलं आणि आपल्या गावातल्या एका माणसाला पाठिंबा दिला तर आपली अशीच अवस्था प्रत्येक गावामध्ये आहे. आज आपण वडगावच्या श्रीराम मंदिरातून सुरुवात करणार आहे. अजून आपलं तिकिटाचं कुठलं डिक्लेअर झालं, आपण त्यांच्याकडे तिकिटाची मागणी करतोय. एक हिंदुत्व म्हणून आम्हाला तिकीट द्या, बळ द्या. आम्ही आमच्या पोरांची कामं तर मार्गी लावू, तुम्ही तुमची कामं राजकीय याच्यातून मार्गी लावता. एक टेंडर येतं, मग त्याच्याच खालचा घेतो, मग त्याच्याच खालचा करतो. आणि आमच्याकडे उद्या आमची पोरं मोठी होतील, आम्ही थोडी कामं करू, आमच्या पोरांना फायदा होईल. शेतीपूरक व्यवसाय चालू होतील, येऊन जाऊन ऊस करायचा आणि त्याच्यावर भागवायचं. अजून काही सुचवू, बऱ्याच समस्या आहेत आपल्या पोरांच्या. संध्याकाळच्या पोरांना कामावरून किती वाजता यायचे, रोडची परिस्थिती काय, पुढे लाईट नाही, पुढे काय नाही. आता योग्य सांगितलं तर तुम्ही एकमुखाने माझ्या पाठीशी उभे राहिले. अशा आपल्या बजरंग दलाच्या 12 गावात शाखा आहेत. आजपासून आपण सुरुवात करतोय. आता आपण कुणाही पक्षाकडे तिकीट मागणार नाही. कालपर्यंत आम्ही संजूभाऊ माहिती प्रत्येकाकडे तिकीट मागितलं का आम्हाला द्या, आमची मुलं म्हणतात द्या, आम्ही आमचं काम करू, आम्ही काम करून दाखवू, तुम्हाला आमचा आधार आहे. आम्ही अनेक इलेक्शनला आमचा फायदा तुम्हाला झाला आहे. एवढ्या इलेक्शनला मला एकटं झालं, माझं काही राजकीय कारकीर्द कुठलीच नाही. अगदी 2001 साली 2000 पासून मी बजरंगलाचं काम करतो. आपण कुठल्या पक्षाची मिटिंग घेतली तर त्यांनी आता आपल्याला द्यायला पाहिजे. आपला अजेंडा हिंदुत्वाचा झेंडा आहे, आपला दांडा तयार आहे, त्याच्या भगवा झेंडा टाकायचा आहे आणि त्या भगव्याने आपल्याला जवळ घ्यावं. आपणही त्यांचं काम पूर्ण तालुक्यात करू, अन्यथा आपण आपला निर्णय घेऊ.